बघा, अजित पवारांसारखा राज्याचा अर्थमंत्री जो विक्रमी वेळेमध्ये अर्थमंत्री झालेला, अर्थमंत्रीपद त्याने भूषवलंय विक्रमी वेळ, ते त्यांच्या गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत गेल्या 15 दिवसापासून ठाण मांडून बसलेले आहेत. सर्व प्रश्न वाऱ्यावर या राज्याचे. आणि त्यांना इतर कोणत्याही राज्याच्या कामासाठी द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही. ठणठण गोपाळा. पण माळेगाव सहकारी कारखान्याचं चेअरमन मी झालो तर मी 500 कोटी रुपये सरकारकडनं घेऊन येईन असे ते बोलले आहेत. 500 कोटी रुपये हा लहान आकडा नाहीये. कोणाचे लुटणार तुम्ही तिजोरीतले? तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही, लाडक्या बहिणींना तुम्हाला आता नीट पैसे देता येत नाहीत, पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी रुपये 24 तासात घेऊन येतो, हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात. गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे राष्ट्रीय नेते बरं का, त्यांच्या पक्षाचे, हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून गावातच फिरतायत. दुर्दैव या राज्याचं की अशा प्रकारची लिडरशिप या राज्याला मिळाली.